सगळ्यात मोठा बैल दिसतो मला मासा बाजार मधला. कसं आहे कॅडॉन सेम बघा तो सारखा आहे बघा. काही त्याचे डोलं बघा भूतासारखं आणि डोलं डायरेक्ट. बारीक वासरच भारी वाटतात नाही का. काहीच बघा या अशी ऑफर मी पहिल्यांदाच बघले. खतरनाक सिस्टम बसवली हवी. जय कशी काय 70ला ऐकणार नाही ना. कसं आहे एकदम आपला डोंगरी टोपली की जात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं आज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. राईट आता वाजते सकाळचे जवळजवळ 5:30-6 वाजतात आणि आम्ही चाललो मशाली जत्रेला. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बैल बाजार असतो. त्याच्या आधी आपला ब्लॉग तुम्ही बघला असेल आपल्या चॅनलवर. चला आता आम्ही थांबलो CNG टाकायला. चला निघू लवकर कारण की भरपूर टाईम झाला. डेली आपण लवकर निघतो. एवढी जरा लेट झाला. तिथे जाऊन लवकर दर्शन करून मला बैल बाजार पण फिरायला लागतं. त्याच्यामुळे लवकर निघतो. CNG टाकून होईल होता आपली. गाईच बघा कसा विषय आहे. एवढा दुकाय बघा रस्त्यावर काहीच दिसत नाही पुढचं. तर गाडी पुढे गेली नाही गायब होईल बघा. आली गायब बघा. डेंजर का म्हणा. तर चला मित्रांनो, अशा तऱ्हेने पोचलो होता आम्ही. कल्याणला झोपलेलं डायरेक्ट मशाला आल्यावर उठलो झोपणशा. फक्त रस्त्याला थोडासा जाग आली ती. बाकी आता उठलो. तर चला आता जाऊ आपण दर्शन करून येऊ. नाश्त्याला वगैरे काहीतरी घेऊन येऊ. नाश्ता जेवणासाठी नाश्ता जेवण बनवायचा मग नंतर डायरेक्ट बैल बाजारात जायचा. चला लवकर जाऊ आपण. काय विषय. चला गाईच जवळजवळ अर्धा तासाचे लाईन उभं राहून आता आम्ही मंदिराजवळ पोचलो बघा. तर आपलं दर्शन होईल 10 मिनिटांनी फक्त. मित्रांनो बघा नवीन खरेदी भारी वासरू आहे बघा. मंदिरात दर्शन व्हायच्या आधी महादेवाचं मंदिरात दर्शन झालं आमचा. भावी इंदकेसरी आहे का. गाईज बघा सगळा रोड खाली आहे. हे रोड संध्याकाळचा अख्खा भरलेला असेल. चालायला पण जागा नाही भेटणार तुम्हाला. बघा मागच्या वर्षी तसा दृश्य होता आणि या वर्षी होतं का नाही काय आयडिया नाही. तर गाईज बघा बॅटी. पहिले मशाला कोण आला ना घरातला पहिले बॅटी आणणार सांगायचं कारण की मशाला आल्यावर बॅटी. तर चला मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता जेवण बनवायला स्टार्ट केले आम्ही. किती वाजलं रे. 11 वाजलं असतील. 11 वाजलं आणि जेवण बनवून घेतले म्हणजे बाबा 1 वाजेपर्यंत जेवण होलं आमचा आणि मस्त आपण फिरायला जाऊ. तर बघा कसं कुकिंगचं आहे बघा सिस्टम कसं केले. बाहेर आल्यावर जो सिस्टम करायला लागतं गावठी पद्धतीत चुलीवरचं जेवण. आणि जाम मेहनत घेतली पेटवाला. अर्धा तास लागला असेल पेटवाला. या आपला घरचा जुनं ते सोनं. तर चला मित्रांनो जेवण वगैरे केला. आता चाललो आम्ही फिरायला जरा. पहिले बैल बाजारात जाऊ नंतर बाकी दुसरं काय कारण की त्याच बघासाठी हे आमची घरातली येतात पप्पा काका त्यासाठी येतात. तर चला मग पहिले बैल बाजारात जा आणि पुरा बैल बाजार एक्सप्लोर करतो तुम्हाला. आता किती बैला बघायला भेटतात त्याच्यावर डिपेंड आहे. चला मग जाऊ आपण. आणि क्राऊड वाढत चालले बघा तुम्ही. गाईच ही गाडी गटारात घुसली बघा. हा इथला विषय झाला काय. 4 गटारात गेले त्यासाठी ट्रॅक्टर मागवले तिकडे मागं. काहीच बघा आम्हाला गाववाले भेटल्या. त्यांचं बैलाचे मालक
हे घेतला का? मग घेतला ना. कुठला मागच आहे का? नाही इथे नाही, मग मागचे टेम्पो नाही. काही चला आता आम्ही चाललो बैल बाजारात आणि तुम्ही बघू शकता माझ्या जोडीला नवीन खरेदी आहे तुम्हाला बकासूर बैलाचे मालक. तर चला मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आलो आता बैल बाजारात. चला दाखवतो तुम्हाला. जेवढी वरल्यान तेवढी अख्खी एक्सप्लोर करतो बैला. इथं गावठीच दिसतात सगळी, पण गावठी बैला पण डेंजर असतात, हे विसरता येणार नाही. जसं बकासूरने त्याचं आदिराज्य गाजवले. कॉकटेल कसं आहे? गावठी आहे, गावठी सगळा विषय इथं. अमरपट्टा. तर गाय जिथे काय गर्दी आहे, काय विषय आहे बघू चला आपण. बनली त्याला गाईज बघा कशी बैलान. सगळ्यात मोठा बैल दिसतो मला मासा बाजार मधला. आणि त्यांची खरेदी झाली, त्यांच्या आवाजावर गुलाल पडले बघा. हो भाऊ राजा, त्याला उचको जरा मागच्या जाऊन. आहे रे, करंट आहे. हा गुलाल पडला, झाली खरेदी झाली त्यांची. तो बघ, तू लास्टला बघ सर कुठला आहे बघा. याची ट्रायल चालू आहे, चेक करतलं होतं कसं चालतं बिलतं. भाऊ मागशे आगर ना त्याला, त्याला मागशे आगर, त्याला नाही रे. कसं आहे जो बघा बकॅडॉन, सेम बकासूर सारखा आहे बघा. हे याला भाऊ निकेप लावून आहे, सेम तसाच दिसेल ना बकासूर. बकॅडॉन कवरी पहिला बघा इच्छा येतं. तर मित्रांनो बघा, या वर्षी जास्त गावठीच बैला दिसतात, म्हणजे आतापर्यंत जास्त गावठीच दिसल्या, गावठीच दिसतात, बाकी दुसरे दिसत नाही. आणि दुसरा तुम्ही एक बघला असेल बकासूर, कॉपी पेस्ट बकासूर होता एकदम. हे बघा सगळी गावठीच आहे. जिकडे नजर आलं तिकडे बैलाच बैला, तिकडेच बैला दिसतात. हो ना, या जा जा तुझा मी आहे जा ना जा. नाही रे, शांत आहे एकदम. एकदम शांत आहे बघा ना. गुलाल पडले त्याचे पण काही, त्याचे डोलं बघा भूतासारखं. आणि डोलं डायरेक्ट भूतासारखं डोलान व्हायचं. बघा मित्रांनो सगळी गावठी जाण. आणि हे बघा टोनग, सगळी गावठीच बैला. नजर जाल दौरी बैलाने कपणार. सगळे इकडे बैलाच दिसतात. काहीच बघा, हे बैलाचे 40,000 रुपये बोलतात. सौदा चालू आहे बघा त्यांचा. कुठला यो आला का? बघा वासरा.
दाती झाली दोन दाती आहे का? आधात किती महिन्यात आहे? 1.5 वर्षाचा आहे. जास्त वाटतं ना? तिला त्यांचा फेरा बिरा नाही टाकलेला का? फेरा टाकले का? नाही अवताला दुखतात काय की म्हणजे 32,000 बोलतान. जय तुम्हाला 32,000 बोलतान. कसं काय वाटतं तुला? नाही नियोजनाचा भाष्य जय तुम्हाला नाही बोलला. चला आपण पुढे जाऊ. वादळ हो त्याला लय माहिती आहे बैलांची नावं बिवा. बैला बघून बघून थकाल पण बैला कमी नाही होणार. बघा गुलाल पडलेला आहे म्हणजे याची खरेदी झालेली आहे. पहिला दे. मित्रांनो बघा किती भारी बैल आहे. गुलाल पडला म्हणजे त्याची खरेदी झाली. बघा केवढा भारी आहे. टेन्शन ठेवला नाही ते. हे मोंडीच्याकडे असेल ती. तुम्ही चालून चालून थकाल अख्खा फिरून फिरून थकाल पण बैला कमी नाही होणार. आपली बैला नाही बघा बकासूर सगळं बकासूर दिसतात ना आपल्याला इकडं. आता यो एक छोटा बकासूर. गावठी जाम आण रे भाऊ. हा काय रे गावठी जाम आण ना. पण गावठी काय करू शकतो माहिती नाही. आईला यो कोणचा आहे अलगच दिसतं ना. दोन दात असेल ना यो. सगळी गावठी जाण सगळी हेच कलरची दिसतात काय. सगळी सेम कलरची आहे का भाऊ. एकच ठिकाणची पैदास आहे वाटते काय. आईच बैलाला आली झोप बघा. तो सोड झाले झोपाळे पण त्याची रस्सी बांधले. तो काहीच करता येणार झोपताच येणार नाही त्याला. हो गुलाल भरला ना. गुलाल भरला विषय खपला. मित्रांनो बघा बघा कवरी बैला. म्हणून मशाचे बैल बाजाराला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा बैल बाजार बोलतात. आवडीत बैला ना तर पुढं आम्ही गेला बघून बघू. हे साईडला गेले बाई साईडला. आप्पा बघ ना. शांत वाटत ना. आवरा गरम नाही भाऊ. गेलाय आम्हाला कितीला भेटलं? 22ला घेतो आहे ना तसा बैल. कुठले तुम्ही? आम्ही गोटी. तुम्ही घोटी तुम्ही भिवंडी भिवंडी कल्याण. हा गोटीला पण बाजार भरतो ना. हा भरतो ना. बैल बाजार असतो शनिवार राहतो. शनिवारी राहतो का? हो ते पाईपलाईनला लय गरम येतो. मग गौरा आहे. बाबू बाबू गब्बस
गाई सगळी चांगली चांगली बैला खरेदी झालेली आहे, सोड झाली ना सगळी. सगळ्यांना गुलाल पडले, फक्त गावठीच बाकी आहे ना. ही मोठी मोठी बैला बाकी आहे, वासरा सगळी गेल्या. आता लांबशा बघले आम्ही, गुलाल पडले. भाऊ कसं कर आदात वासरू आणि त्याची पाठीमागे एक आदात वासरू. मित्रांनो बघा, आताच खरेदी झाली, आताच गुलाल पडला यांच्यावर. जोडी घेतली, विषय केला नाही. आता बैल बाजाराला जाम डिमांड आले, कारण की पहिले आवडा शॉक नव्हता, पण आता बैलगाड्याचा आवडा शॉक लागले ना. सगळा शाळा कॉलेज सगळं सोडून जातात. क्रिकेटर पण बैलगाड्या शर्यतीमध्ये जायला, क्रिकेटच्या मॅचेस धरून जातात त्यावेळी शर्ती असल्यावर. जे तुम्ही आवरी बैला एकदाच कुठे बघले का त्या सांगतो फक्त मला. असा बैल बाजार कुठे बघले का? बघला ना शर्ती. बैल बाजार असतं का शर्ती ना. मित्रांनो बघा किती भारी बैल आहे. लंपीची मुलं अख्खी वाट लागले बघा बैलाची. किती भारी बैल आहे, दोनदाच वाटत नाही मोठा वाटतं. खेळ दाखवत लावले त्याने, खेळ दाखवत लावले. तो बघ, ए भाऊ तो बघ. हो बारीक वासरच भारी वाटतात नाही का? असं थोडी नाही दिसतच नाही बारीक वासरा. तर काय कॅमेरा मारो. 3 ते 4 मोजून बारीक वासरा ती पण सोड झालेली दिसली आणि खरेदी झालेली. बाकी सगळी गावठीच पाहिला. फक्त पसंत कुठला आले, गुलाल टाकले तेच पसंत. अरे त्या गुलाल टाकला ना, अरे काय नाही तसा विषय नाही. बारी आदात बघा मित्रांनो, एकदम हायटीनुसार लावून ठेवल्या. सगळी सेम वासरा वाटतात बघा, एवढी भारी वाटतात. सगळी खाण्यान बिझी आहे सध्या ती. ही भारी दिसते ना पण. ओमकार भारी आहे. तो गाईच कोयता सुरा कुराट काय पाहिजे तवा पाहिजे सांगा पटकन. ते होऊन येतो मी त्या बैलासाठी घेतवले आमचे बैल बांधायला. चला गाईच कोयतं पिकाव कड्या वेड्या बघून आपण टोपली सेक्शन मध्ये जाऊ. ए भाऊ टोपली सेक्शन मध्ये जायचं. टोपल्या घ्यायच्या काय घेतला तर बघा टोपल्या घ्यायला आल्या होता. त्याने या प्लॅस्टिक आहे लगेच जळेल त्या. बोला 4चे बोला. तर चला गाईच टोपल्या घेतल्या 4 आणि निघलो आम्ही. जय कशी काय 70ला ऐकणार नाही ना. आता ISPL सगळे प्लेयरांना इथल्या आम्ही स्पॉन्सर करणार आहोत म्हशाच्या पॅटी. रोहित शर्मा किंग
तर गाईज तुम्हाला काय बोललेलो, सकाळी सगळा खाली होता, संध्याकाळी येईपर्यंत सगळा भरल. हे बघा तसं ऐका ना विषय. काहीच बघा या अशी ऑफर मी पहिल्यांदाच बघले. खतरनाक सिस्टम बसवली हवी. नाही परत ना, नाही परत नसेल ना. बाईला दाव बोलावले इथं. नाही रे तुम्ही घोंगड्या आमच्या आफाने घेतल्या. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी. कसं आहे लुक आहे का नाही दिसता तुझ्या इज्जत आहे ना. 100% इज्जत आहे. इज्जत होती आणि इज्जत राहणार 100%. कसं आहे लुक एकदम आपला डोंगरी टोपली की जात. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं आता बैल बाजार वगैरे एक्सप्लोर केला, मसाई जत्रा एक्सप्लोर केली सांगा कमेंटमध्ये. तर चला मित्रांनो 4 वाजलं डायरेक्ट निघलो घरी जायला. जाम लवकर निघलो या वर्षी जायला घरी, कारण की आता ट्रॉफिक जाम लागेल. त्याच्यामुळे लवकर घेतला आणि निघलो. तिथं येतो काय पाठीमाग. हे बघा पुरा पॅक आहे पाठीमागचा. खरेदी केलं. तर चला आम्ही निघतो लवकर निघू. रस्त्याला जर काय बोलायला भेटला तर बोलू, नाही तर आपला ब्लॉग इथेच एंड करून टाकू. काय विषय नाही. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला राहिला तर कंटिन्यू करून पुढं बघत राहा तुम्ही, नाही तर मग आपला ब्लॉग इथंच एंड. चला मग इज्जत जीव आहे, जीव होता आणि जीव राहणार 100%. नीट घे.